हॅलो. तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारचं रुटीन हे रोजच्यापेक्षा जरा वेगळं असतं. तर सगळ्यात आधी सकाळी उठल्यानंतर मी फरशी पुसायला घेते आणि फरशी पुसायच्या पाण्यात मी जाड मीठ, गोमूत्र आणि थोडंसं हळद घालून आजच्या दिवशी पुसत असते. कारण हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि गोमूत्र आणि जाड मीठ घालण्याचं कारण असं की त्यामुळे थोडीफार जी काही नकारात्मकता असते घरात तर ते निघून जायला मदत होते. तर हे मी सेम असं शनिवारीसुद्धा करत असते. त्यानंतर दुसरं काम असतं ते हे मंगल कलश जे की आपण देवघरात भरून ठेवलेले असतात तर त्यांच्यातलं पाणी बदलते. नवीन पानं आणि नवीन पाणी त्यात मी भरून घेते. तसं तर आता उन्हाळा असल्यामुळे ते रोजच्या रोज पाणी थोडंफार आटलेलं असतं तर ते रोजच्या रोज मी बघून त्यात पाणी ॲड करत असते. त्यानंतर गेल्या काही 2-3 दिवसांपासून अहोंचं ॲन्युअल मीटिंग होती तर ते बाहेरगावी गेले होते आणि तिथून आल्यावर मात्र त्यांना घरचं साधं असं काहीतरी जेवण करायचं होतं. तर आज मी बनवलं होतं वरणपोळी आणि ही बाजरीच्या वड्यांची भाजी बनवली होती तोंडी लावायला. आमच्या खानदेशामध्ये खूप जास्त खाल्ली जाते, स्पेशली उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा काही भाज्या मिळत नाही बाजारात तर हे असंच काहीतरी बनवलं जातं, कांद्यांची मिरची किंवा ह्या अशा घरातल्या भाज्या. त्यानंतर सोसायटीत लग्न आहे आमचं तर खाली पुऱ्या लाटायचा प्रोग्राम होता तर तिकडे गेली थोडा वेळ. त्यानंतर तिकडे गेल्यामुळे माझा बराचसा वेळ तिकडे गेला, 2-3 तास. मग संध्याकाळी आज मी हळदीलेपण करायला घेते. दिवसभरातून मला जसा वेळ मिळतो तसं मी करत असते, पण आज मात्र मला संध्याकाळ झाली होती. तर इथे आता मी उंबरठ्याला हळदीलेपण करून घेते. त्यासाठी हळदीची पेस्ट बनवली आहे ज्यामध्ये की मी थोडंसं गुलाबजल, थोडंसं गोमूत्र आणि चंदन पावडर घातलं आहे. सगळ्यात आधी तर मी उंबरठा चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि त्यानंतर उंबरठ्याला हळदीलेपण करायला घेतलं आणि हळदीचं जे काही लेपण केलं होतं ते थोडंसं वाढल्यानंतर मग त्यावर पूजा केली होती उंबरठ्याची आणि त्यानंतर ही सगळी पूजा माझी चालली होती तोपर्यंत संध्याकाळी झाली होती. तर संध्याकाळची सांजवात केली, देवपूजा वगैरे आवरलं आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागली होती. आणि संध्याकाळचा स्वयंपाक आज माझा शॉर्टकट असणार होता कारण दुपारी जे काही वरण वगैरे बनवलं होतं तर ते थोडं शिल्लक होतं तर त्यालाच मला आता तडका द्यायचा होता. म्हणजे फोडणीचं वरण मला बनवायचं होतं जे की आधीला खूप जास्त आवडतं. पण त्याआधी हे अहोंचे अचिव्हमेंट्स आहेत त्यामुळे त्यांनीच देवासमोर ठेवलं होते देवघरासमोर. आता मी पूजा करून घेते कारण आपल्याकडे तर परंपराच आहे घरात कुठलीही नवीन वस्तू आली की आपण देवांना दाखवून किंवा देवासमोर पूजा करूनच वापरायला घेतो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.